हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 27 भौतिक प्रकृतीचे ज्ञान, श्लोक नंबर 25। यथा हि अप्रतिबुद्धस्य प्रस्वापो भव्यानर्थभूत स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते। यथा ह्यप्रतिबुद्धस्य प्रस्वापो बह्यनर्थभूत स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते। यथा ह्यप्रतिबुद्धस्य प्रस्वापो बह्यनर्थभूत स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते। यथा ह्यप्रतिबुद्धस्य प्रस्वापो बह्यनर्थभूत स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते। यथा ह्यप्रतिबुद्धस्य प्रस्वापो बह्यनर्थभूत स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते। यथा ह्यप्रतिबुद्धस्य प्रस्वापो बह्यनर्थभूत स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते। यथा ह्यप्रतिबुद्धस्य प्रस्वापो बह्यनर्थभूत स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते। यथा जसे ही खरोखर अप्रतिबुद्धस्य जो निद्रिस्त आहे, प्रस्वापः स्वप्न, बहु अनर्थभूत अनेक अशुभ गोष्टी असलेले, सह एव तेच स्वप्न, प्रतिबुद्धस्य जो जागृत आहे, न नाही, वै खचितच, मोहाय मोहग्रस्त वा भ्रमित करण्यासाठी, कल्पते समर्थ असते। भाषांतर: स्वप्नावस्थेत मनुष्याची चेतना
स्वप्नावस्थेत मनुष्याची चेतना प्रायः आच्छादितच असते प्रायः आच्छादितच असते आणि त्या अवस्थेत तो आणि त्या अवस्थेत तो अनेक अशुभ गोष्टी पाहतो. अनेक अशुभ गोष्टी पाहतो. परंतु जागृत व सचेतन झाल्यानंतर परंतु जागृत व सचेतन झाल्यानंतर अशा अशुभ गोष्टी त्यास अशा अशुभ गोष्टी त्यास भ्रमित करू शकत नाहीत. भ्रमित करू शकत नाही. हो. भगवंत हा अध्याय संपेपर्यंत माता देवहूतीच्या या प्रश्नाचं उत्तरच देणार आहेत डायरेक्टली, की या स्वप्नातून बाहेर पडलं पाहिजे, पूर्णपणे भौतिक आसक्ती दूर केली पाहिजे, भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व स्वामित्व गाजवण्याची इच्छा कामना बंद केली पाहिजे. मग आपोआप हे वेगळं होतं. वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगतायत. आजच्या या श्लोकामध्ये सांगतायत की स्वप्नावस्थेमध्ये मनुष्याची चेतना ही आच्छादितच असते. स्वप्नात आपण काय बघतोय आपल्याला काही कळत नाही. बऱ्याचदा भीतीदायक गोष्टी पाहतो ज्या खऱ्याही नसतात. त्या अवस्थेत तो अनेक अशुभ गोष्टी पाहतो. परंतु जागृत व सचेतन झाल्यानंतर अशा अशुभ गोष्टी त्याला भ्रमित करू शकत नाहीत. त्याला लक्षात येतं की हे सगळं चुकीचं आहे, खोटं होतं, चुकीचं नाही, खोटं होतं. सध्या आपली अवस्था तशी आहे, होय की नाही? दीर्घ अशा स्वप्नामध्ये आहोत आपण. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्याची चेतना स्वप्नावस्थेत जवळजवळ आवृत्तच असते. तेव्हा तो अनेक प्रतिकूल गोष्टी पाहतो आणि त्यामुळे तो विचलित वा चिंताग्रस्त होतो. परंतु जागृत झाल्यानंतर जरी त्याला स्वप्नात घडलेले सर्व काही आठवत असले तरी त्यामुळे तो त्रस्त होत नाही. स्वप्नात आपल्या मागे सिंह लागलेला असतो, वाघ लागलेला असतो, आपण चिंताग्रस्त होतो, घाम फुटतो, भयभीत होतो. परंतु जागा झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ते स्वप्न होतं आणि आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. तशी एक्झॅक्टली सेम ही अवस्था आहे. या भौतिक जगामध्ये जोपर्यंत आपण भौतिक गोष्टींशी आसक्त असणार तोपर्यंत दुःख, चिंता, भय, शोक सगळं चालू राहणार. ज्या दिवशी आपण हे स्वप्नच ब्रेक करू त्या दिवशी आपण भ्रमित होणार नाही. त्याचप्रमाणे भगवंतांशी असणाऱ्या आपल्या वास्तविक संबंधाचे ज्ञान असणारी स्थिती अर्थात आत्मसाक्षात्काराची स्थिती मनुष्यास पूर्णपणे तृप्त करते आणि सर्व चिंतांचे कारण असणारे प्राकृतिक त्रिगुण त्याला प्रभावित करू शकत नाही. प्रदूषित चेतनेमध्ये मनुष्य सर्व काही स्वतःच्या सुख उपभोगासाठीच असल्याचे पाहतो. परंतु शुद्ध चेतनेमध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये तो सर्व काही एकमेव परम भोक्त्याच्या उपभोगासाठीच अस्तित्वाच असल्याचे पाहतो. हे सिंपल स्विच आपल्याला ऑन ऑफ करायचं. बऱ्याच वेळेला आपल्याला वैराग्य, विरक्ती, आसक्ती म्हणजे वाटतं की सगळं काही सोडून जंगलात जाऊन दाढी वाढवून आणि पाणी टेल हिम क्रिश पाणी पोटात काल दुपारीच मी प्रभुपादांचं एक ते लेक्चर तात्पर्य वाचत होतो. त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की असं नाहीये की आपल्याला भरपूर कमवायचं नाही, फक्त कमवलेलं सगळं भगवंतांच्या सुखासाठी आहे ही भावना निर्माण करायची. व्हेरी इझी. हे सध्या आपण करत नाही म्हणून आपण दुःख, शोक, भय, चिंता याच्यामध्ये स्वप्नामध्ये आहोत. जोपर्यंत आपल्याला वाटणार की या जगातली प्रत्येक गोष्ट किंवा एखादी गोष्ट
आपल्या सुखासाठी आहे तोपर्यंत आपण स्वप्नात असतो. हे स्वप्न आहे. प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सुखासाठी आहे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहे. याला म्हणायचं स्वप्नाच्या बाहेर पडणे. हाच स्वप्नावस्थेतील आणि जागृत अवस्थेतील भेद आहे. प्रदूषित चेतनेची तुलना येथे स्वप्नावस्थेतील चेतनेशी, तर कृष्ण भावनेची तुलना जीवनातील जागृत अवस्थेशी केलेली आहे. वस्तुतः भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हेच एकमेव व परम श्रेष्ठ भोक्ता आहेत. भोक्ताराम यज्ञ तपसाम. बऱ्याचदा आपण म्हणतो हा श्लोक जो आहे 529 आणि 5व्या अध्यायातला 29वा श्लोक, हे परफेक्ट सूत्र आहे. सुख, शांती, समाधान मिळवायचं. ज्ञात्वा माम शांती मृच्छती. परंतु कळत नाही आपल्याला त्याचा अर्थ काय. सिंपल अर्थ आहे, भोक्ताराम यज्ञ तपसाम. प्रत्येक गोष्टीचा भोक्ता भगवान आहे. मी, माझं कुटुंब, माझा समाज, माझा देश, माझं राष्ट्र समजायला लागलो की समजायचं आपण स्वप्नात आहोत. व्हेरी इझी. म्हणजेच प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेमध्ये वापरली पाहिजे. म्हणजेच आपण स्वतः देखील प्रत्येक क्षणाला भगवंतांच्या सेवेत असलं पाहिजे. त्याच्यासाठी काही घर सोडायची गरज नाही, संन्यास घ्यायची पण काही गरज नाही. ही भावना शिफ्ट करणे म्हणजेच स्वप्नातून बाहेर पडणे, म्हणजेच मुक्त होणे. श्रीकृष्ण हेच तिन्ही जगाचे स्वामी आणि अखिल प्राणी मात्रांचे खरे मित्र आहेत. सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां. हे जाणणारा मनुष्य सदैव शांत आणि स्वतंत्र असतो. ज्ञात्वा माम शांती मृच्छती. बद्ध जीवाला जोपर्यंत हे ज्ञान नसते तोपर्यंत तो प्रत्येक वस्तूचा उपभोग घेऊ इच्छितो. त्याला मानवतावादी किंवा परोपकारवादी होऊन आपल्या मानव बंधूंसाठी रुग्णालये आणि शाळा उघडाव्या असे वाटते. आय एम व्हेरी सॉरी. परत हा विषय निघतो. येस. बस किंवा रिक्षा करून यायला पाहिजे. बस आता नसते एवढ्या 7 वाजता. या 7ला बस आहे म्हणून. आणि वसाहतीच्या स्टॉपला उतरा. सॉरी. बऱ्याचदा आपण हॉस्पिटल बांधू नका, शाळा किंवा परोपकारी कामं करू नका, हे प्रभुपाद हजारो ठिकाणी लिहितात आणि ऐकल्यावर आपल्याला वाईट वाटतं. कारण आपले परमाराध्य आजचे गुरु हेच करतात. शाळा बांधतात, हॉस्पिटल काढतात. कालच कोणीतरी सांगत होतं की भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये गरिबांना सहजासहजी ऍडमिशन मिळत नाही म्हणे. सो इट्स नॉट लाईक आपण सेवा पण करते तिथे. आपण एक स्टॅम्प घेऊन बसलोय, वी आर एलिटिस्ट, फक्त श्रीमंत लोकांच्यासाठी आहे इस्कॉन. इट्स टू बॅड ऍक्च्युली. आणि मग हे असली कामं करणे हे कशासाठी असतं? परत इंद्रिय तृप्तीसाठीच असतं. प्रभुपाद स्पष्ट म्हणतात, प्रभुपाद ने बांग्लादेश को इतने लोगों को काय म्हणे अन्नदान किया. प्रभुपाद हे असल्या भानगडीत कधी पडायचीच नाहीत. प्रभुपादांचं नाव घेऊन आपण हे सगळं करतोय. अवॉइड करायचं म्हटलं तरी प्रभुपादांनी किती वेळा लिहिलंय बघाय. कदाचित प्रभुपादांना माहित होतं माझ्या नावाखाली हे लोक भविष्यात करणार. मानवतावादी किंवा परोपकारवादी कामं जसं की रुग्णालय, हॉस्पिटल बांधणे, शाळा उघडणे हे देखील भ्रमच आहे. खरे तर हा सर्व भ्रमच आहे, कारण अशा भौतिक कार्याद्वारे कोणीच कोणाला खऱ्या अर्थाने लाभान्वित करू शकत नाही. नाही प्रभूजी, आपण भक्तांसाठीच तर बांधलेलं आहे.
तिथे जप केला जातो, प्रभुपादांचे लेक्चर आहेत, लावले जातात. अरे पण त्याच प्रभुपादांनी तुम्हाला सांगितले करू नका. मग तुम्ही कसंही त्याला जस्टिफाय केला, नाही प्रभूजी, होय प्रभूजी, परंतु प्रभूजी, प्रभुपादांनी सांगितले करू नका म्हणजे करू नका. ह्याच्यात न समजण्यासारखं काय आहे? ज्या अर्थी तुम्हाला परंतु म्हणून ते जस्टिफाय करावं असं वाटतंय, त्या अर्थी तुम्ही प्रभुपादांना गुरु मानतच नाही. त्या अर्थी तुमची पूर्ण खटाटोप सध्या जी चालू आहे तीच, त्यालाच काही अर्थ राहत नाही, कारण गुरु शिष्य परंपराच राहत नाही. सो वी शुड रिजेक्ट ऑल दिस काइंड ऑफ, अशा प्रकारची सगळ्या प्रकारची बोगसगिरी आपण रिजेक्ट केली पाहिजे, ठामपणे रिजेक्ट केली पाहिजे. कारण एकदा दोनदा नाही, आपल्या तिसऱ्या स्कंदामध्ये आपण ऑलरेडी 10-15 वेळा वाचलं हॉस्पिटल काढून नका. भागवतमच्या तात्पर्यामध्ये, लेक्चरमध्ये तर इतक्या वेळेला सांगतात प्रभुपाद. त्यांच्याच नावाने आपण हॉस्पिटल काढतो, हा किती मोठा मूर्खपणा आहे. एनिवे, जर कोणाला आपल्या बांधवांचे हित साधन करावायचे असेल तर त्याने त्याची सुप्त कृष्ण भावना जागृत करावी. कृष्ण भावनामय स्थिती ही प्रतिबुद्ध अर्थात शुद्ध भावनामय स्थिती आहे. प्रतिबुद्ध म्हणजे जागृत अवस्था, अप्रतिबुद्ध म्हणजे स्वप्न अवस्था. लोकांना जाग करणे हे प्रभुपादांच्या चळवळीचं काम आहे. याच स्वप्नावस्थेमध्ये अजून कुरवाळणे हे आपल्या या चळवळीचं काम नाही. ठीक आहे, हे घ्या, तुम्हाला भौतिक जगामध्ये अजून काय सुखसुविधा पाहिजे घ्या. इंटरेस्टिंग. पुढचा श्लोक आहे, एवं विदितात तत्वस्य प्रकृतिर्मयी मानसम युंजतो नापकुरुत आत्मारामस्य करहिचित. प्रबुद्ध जीव जरी भौतिक कार्यांमध्ये गुंतलेला असला तरी प्रकृतीचा प्रभाव त्याला कोणतीही हानी पोचवू शकत नाही, कारण त्याने परम सत्याचे वास्तविक स्वरूप जाणलेले असते आणि त्याचे मन पुरुषोत्तम भगवंतांच्या स्थायी स्थिर असते. त्याचाच अर्थ असतो आत्माराम. म्हणजेच भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टी, वस्तू, व्यक्ती मध्ये त्याला आनंद नसतो. तात्पर्यामध्ये सांगतात श्रील प्रभुपाद. या ठिकाणी भगवान कपिलदेव सांगतात की मयी मानसम अर्थात ज्या भक्ताचे मन भगवंतांच्या चरण कमलांवर नित्य स्थिर झालेले आहे, तो आत्माराम किंवा विदितत्व म्हणून ओळखला जातो. विदितत्वस्य म्हणजे ज्याने तत्व जाणलेलं आहे, परम सत्य जाणलेलं आहे. आत्माराम म्हणजे आत्म्यामध्येच आनंद घेणारा अथवा आध्यात्मिक वातावरणात रममान होणारा होय. भौतिक अर्थाने आत्मा म्हणजे शरीर किंवा मन होय, परंतु भगवंतांच्या चरण कमलांवर मन स्थिर झालेल्या मनुष्याचा निर्देश करताना आत्माराम शब्दाचा अर्थ परम आत्म्याशी असणाऱ्या संबंधानुसार केला जाणाऱ्या आध्यात्मिक कृत्यांमध्ये स्थित झालेला मनुष्य असा आहे. कन्फ्यूज होऊ नका, याचा आत्मारामचा अर्थ एकदम सिंपल असतो. आत्माराम म्हणजे असा व्यक्ती ज्याला भौतिक जगातल्या एकाही वस्तू, गोष्टी, व्यक्तीची गरज लागत नाही आनंदासाठी, किंवा भौतिक जगातली एकही गोष्ट, वस्तू, व्यक्ती त्याला दुःखी करू शकत नाही. त्याला म्हणायचं आत्माराम, परम आनंदाची अवस्था. आणि ते ऍक्च्युली हा स्वार्थ आहे, आपल्याला लक्षात येत नाही. कुणाला नको असला आनंद? विनाकारण कोणीतरी काहीतरी म्हटलं म्हणून आपण दिवसभर असं असं बंडल होऊन बसलेला असतो. मला असं म्हटलं, माझ्या विरुद्ध असं केलं. अरे त्याचा तुझा काही संबंधच नाही आहे. बी आत्माराम, आत्म्यामध्ये संतुष्ट व्हायला शिकलं पाहिजे. कशाला दुसऱ्यांवरती अवलंबून राहायचं? दुसऱ्यांवरती जर तुमचं सुख अवलंबून असेल तर या जगामध्ये त्याला कधी ना कधी तडा पडणार. 100% हा भौतिक प्रकृतीचा नियम आहे. त्यामुळे मुळात दुसऱ्यांवरती आपलं सुख अवलंबूनच असलं नसलं पाहिजे.
मग आपल्याला प्रश्नच पडत नाही की त्याने असं का म्हटलं आणि असं का वागलं. हो की नाही. बऱ्याच वेळेला आपल्या दुःखाचं कारण हेच असतं. आत्माराम, मला कोणाशी काही देणं घेणं नाही. याचा अर्थ असा नाही की मी कोणाची सेवा करणार नाही. माझा स्वभाव म्हणजे माझी स्वरूप स्थिती आहे सेवा करणे. त्यामुळे आपण सेवा करत राहिलं पाहिजे. जो आपल्याला शिव्या घालतो, वाईट म्हणतो, त्याची पण सेवा करत राहिलं पाहिजे. सेवा करणं आपले धर्म आहे. आणि सर्वात मोठी सेवा असते ते म्हणजे भगवंतांची सेवा. सर्वांना भगवत ज्ञान द्यायचं काम करणं, यालाच आत्माराम म्हणतात. म्हणजे अशा व्यक्तीला या भौतिक जगातल्या कुठल्याही वस्तू व्यक्तीशी आसक्ती नसते आणि त्या आसक्तीतून मग कोणत्याही प्रकारचं सुख आणि दुःख दोन्ही निर्माण होत नाही. सुख पण निर्माण झालं नसलं पाहिजे. इथे प्रॉब्लेम काय आहे, सुख पाहिजे दुःख नको आहे असं नाही होत. माझा मुलगा, माझा नातू हे मला सुखकारक वाटतं, परंतु तेच एक दिवस दुःखकारक पण होणार आहे. मग तेव्हा नको वाटतं आणि ती पीडा सहन होत नाही. या गोष्टी पीडा असतात, पीडादायक असतात. म्हणूनच शास्त्र, भगवद्गीता, भागवतम आपल्याला सांगते की या दोन्हीतून बाहेर पडलं पाहिजे. निर्माण मोह जित संग दोष, तोच विजयी होतो. याच्यातून जो बाहेर पडतो आणि त्यालाच आत्माराम म्हणतात. आत्माराम म्हणजे असं नाही माझ्या आत्म्याचा, माझ्या मनाचा फक्त मी विचार करणार, मग परत स्वार्थी झालं. हे दुर्दैवी, निराकारवादी, निर्विशेषवादी असा अर्थ काढतात आत्मारामचा. नो, आत्मारामचा अर्थ तसा नाही. आत्माराम म्हणजे ज्याला आनंद बाहेर शोधावा लागत नाही. त्याचं मन, आत्मा सगळं भगवंतांच्या चरण कमलांवरती स्थिर झालेलं आहे. तिथेच त्याचा आनंद आहे. त्याचा आनंद या गोष्टीमध्ये, या व्यक्तीमध्ये, या कल्पनेमध्ये नाही. त्याला म्हणायचं आत्माराम. व्हेरी इझी. पुरुषोत्तम भगवान परम आत्मा आहेत आणि व्यक्तिगत जीव म्हणजेच आत्मा होय. जेव्हा हे दोघेही सेवा आणि आशीर्वाद यांचे आदान प्रदान करतात तेव्हा जीव आत्माराम स्तरावर स्थित असल्याचे समजले जाते. जेव्हा हे दोघेही सेवा आणि आशीर्वाद यांचे आदान प्रदान करतात. आदान प्रदान म्हणजे दोन्ही बाजूनी आहे बरं का. आदान प्रदान म्हणजे वन वे नसतं. मॅक्झिमम लोक भगवंतांना शरण जात नाहीत हे घाबरून की आपल्याला वन वे फक्त सेवा करायची आहे. नाही, भगवंतांना तुमचं प्रेम पाहिजे. तुम्हाला दास किंवा स्लेव, गुलाम बनवायचं नाहीये. म्हणून आत्मारामचा अर्थ आहे आपण सदैव सेवा करत राहणे, दुसऱ्यांना आशीर्वाद देत राहणे, सदैव सेवा करत राहणे. आपलं सुख किंवा दुःख दोन्हीही दुसऱ्यांवरती अवलंबून असलं नसलं पाहिजे किंवा दुसऱ्या व्यक्तीवर, वस्तूवर, कशावरही अवलंबून नसलं पाहिजे. मग आपण खऱ्या अर्थाने आनंदी होतो. पण ती आता चुकीचा अर्थ लोक काढतात बऱ्याचदा की याचा अर्थ मी माझा स्वार्थ पहिल्यांदा बघणार. इंग्लिशमध्ये बऱ्याचदा असे सुविचार येतात आपल्याला व्हॉट्सअप, फेसबुकवरती. लर्न टू लव्ह युअर सेल्फ फर्स्ट. ही सगळी बोगस फिलॉसॉफी आहे. लर्न टू लव्ह युअर सेल्फ फर्स्ट. स्वतःवर प्रेम करायला शिका. नो, पूर्णपणे दुसऱ्यांवर प्रेम करायला शिका. मग तुम्ही खऱ्या अर्थाने आनंद. जो स्वतःवर प्रेम करायला शिकतो तो कधीच आनंदी होत नाही, कधीच आनंदी होत नाही. सेवा केली पाहिजे, भरपूर प्रमाणामध्ये सेवा केली पाहिजे. आणि ऑफकोर्स सेवेचा अर्थ आता तुम्ही लगेच म्हणाल प्रभूजी मागाशीच तर आपण चर्चा केली की हॉस्पिटल उघडायचं नाही, शाळा उघडायचं नाही, लाईट पाणी याची व्यवस्था करायची नाही, नेत्रदान करायचं नाही, रक्तदान करायचं. मग सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं? सेवा करायचं म्हणजे या सगळ्या जीवांना. आता या सगळ्या गोष्टी कोणत्या हेतूने केल्या जातात? शाळा उघडणे, हॉस्पिटल उघडणे, गल्लीमध्ये पाण्याचा नळ बसवणे, कुठल्या हेतूने केले जातात? आजकालचा गल्लीतला कार्यकर्ता भाऊ प्रतिष्ठेसाठीच करतो, नळाच्या आधी बोर्ड लावतो तिथं आपला. पण तो
माझा विचारण्याचा उद्देश हा होता की या सगळ्या गोष्टी सेवेच्या उद्देशाने केल्या जातात की बाबा काही 4 लोकांना हे चांगल्या गोष्टी मिळाव्या. का? कारण ते लोक दुःखी आहेत. या चार गल्लींना पाणी मिळत नाही, ते आपण पाणी आणून द्यावं असं एक भावना असते. ही सेवेचीच भावना असते. तशीच भावना आपल्याला आपल्यामध्ये जागृत करायची आहे की हे सगळे जीव अनादी अनंत कालापासून जन्म मृत्यूच्या सुखदुःखाच्या चक्रामध्ये सापडलेत, यांना कसं बाहेर काढता येईल. आणि ही सेवा टॉपमोस्ट सेवा असते. हा भाव देखील टॉपमोस्ट भाव असतो. आणि गल्लीत नळ बसवताना जी प्रतिष्ठेची भावना असते, ती प्रतिष्ठेची भावना या भक्तीचा प्रचार करण्यामध्ये पण आलेली असते. चार लोकांना मी भगवत भक्तीमध्ये आणलं, आपण म्हणतो की नाही. प्रतिष्ठेसाठी नाही, सेवा म्हणून करायचं आहे. परंतु सेवा खऱ्या अर्थाने कशी असते हे समजावून घेतलं पाहिजे. म्हणून प्रभुपाद सांगतात हे हॉस्पिटल उघडणे वगैरे या फंद्यात पडू नका. खऱ्या सेवेच्या मागे लागा. खरी सेवा करा, ती म्हणजे सगळ्यांची कृष्ण भावना जागृत करणे. जे कोणी भेटतील आपल्याला, दीनहीन पापी तापी, त्या सर्वांना भगवत नामाचा प्रचार करणे, हे आपलं काम आहे. मग हे आपण सदैव करत राहिलो आणि दुसऱ्यांनी आपल्याला काही याच्या बदल्यात दिलं पाहिजे याची अपेक्षा करणे बंद केलं तर आपण सदैव सुखी होतो. याला आत्माराम अवस्था म्हणायचं. आपण आत्माराम होतो. जेव्हा दोघेही म्हणजे कोण? भगवंत आणि जीव दोघेही सेवा आणि आशीर्वाद यांचे आदान प्रदान करतात, तेव्हा जीव आत्माराम स्तरावर स्थित असल्याचे समजले जाते. भगवंतही करतात. तसं भगवंत अर्जुनाचे सारथी झाले, अर्जुनाची सेवा करायला लागले. प्रेम म्हणजे आदान प्रदान असतं, वन वे नसतं. ज्याला सत्याचे यथार्थ स्वरूप समजले आहे तोही आत्माराम स्थिती प्राप्त करू शकतो. पुरुषोत्तम श्री भगवान हे भोक्ता आहेत आणि त्यांची सेवा करणे व त्यांना आनंद देणे यासाठी जीवांचे अस्तित्व आहे, हेच सत्य आहे. आणि ज्याला हे सत्य समजलं तो आत्माराम होतो. जो हे सत्य जाणून सर्व प्राकृतिक साधनांचा विनियोग भक्तिमय सेवेत करतो, तो सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया आणि प्राकृतिक त्रिगुणांचा प्रभाव यातून मुक्त होतो, फ्री होतो. हे सगळं वाचताना पुन्हा भगवद्गीता वाचतोय काय असं आपल्याला वाटेल, परंतु सदैव माता देवहूतीचा प्रश्न लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळं का सांगतायत भगवंत तुमच्या लक्षात येईल. या संदर्भात एक उदाहरण देता येईल. जसा एखादा भौतिकवादी मनुष्य प्रचंड गगनचुंबी इमारत बांधतो, तसाच भक्त ही भगवान विष्णूंसाठी भव्य मंदिर बांधतो. वरकरणी इमारत बांधणारा आणि मंदिर बांधणारा हे दोघेही एकाच स्तरावर असल्याचे भासते, कारण दोघेही लाकूड, दगड, लोखंड आणि इतर बांधकाम साहित्य एकत्रित करीत असतात. परंतु गगनचुंबी इमारत बांधणारा मनुष्य भौतिकवादी आहे आणि श्री विष्णूंचे मंदिर बांधणारा मनुष्य आत्माराम आहे. त्याला त्याच्याची आसक्ती नसते, प्रतिष्ठेची इच्छा नसते. भौतिकवादी हा देहात्म बुद्धीमुळे इमारत बांधून स्वतःला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण भक्त हा मंदिर बांधून परमात्मा भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. दोघेही जरी भौतिक कार्याच्या संपर्कात असले तरी भक्त हा मुक्त आत्मा असतो, तर भौतिकवादी हा बद्ध आत्मा असतो. याचे कारण असे की मंदिर बांधणाऱ्या भक्ताने आपले मन भगवंतांच्या ठाई स्थिर केलेले असते, परंतु उत्तुंग इमारत बांधणाऱ्या अभक्ताचे मन इंद्रिय तृप्तीमध्ये गुरफटलेले असते. भाव एखादे कार्य करताना मग ते भौतिक जगातही का असेना, मनुष्याचे मन जर भगवंतांच्या चरण कमलांवर स्थिर असेल तर मनुष्य प्रकृतीमध्ये गुरफटला जाणार नाही व बद्धही होणार नाही. जो देवहूतीचा प्रश्न होता.
पूर्णपणे कृष्ण भावनामय भक्तिमय सेवेमध्ये निमग्न झालेला कार्यकर्ता भौतिक प्रकृतीच्या प्रभावापासून नेहमीच स्वतंत्र असतो. बऱ्याचदा ही गोष्ट आपल्या भक्तांना देखील लवकर लक्षात येत नाही ऍक्च्युली. जसं की आम्ही पण हा पदोपदी मला ह्याचा खूप अनुभव येतो ऍक्च्युली. जेव्हा आम्ही हे जे प्रोजेक्ट वगैरे करायचा प्रयत्न करतोय, शेतीवर आधारित जीवन जगणे, भक्तांनी एकत्र येऊन शेती करणे वगैरे वगैरे, याचा उद्देश काय आहे? भगवंतांचा, श्रील प्रभुपादांचा प्रचार करणे, सेवा करणे. आणि हा उद्देश बऱ्याचदा जेव्हा मी या प्रोजेक्ट बद्दल बोलतो बऱ्याच भक्तांशी, बऱ्याच लोकांचा हा उद्देश लक्षातच येतो. जरी त्यांना अर्धवट कळलेलं असलं तरी माझ्याकडे बघून विचारलेले प्रश्न त्यांचे असेच असतात की प्रभूजी आम्हाला तिथे असं असेल का? प्रभूजी आम्हाला तिथे असे नसणार आहे का? आमच्या मुलांना ही फॅसिलिटी असेल का? आमच्यासाठी ती फॅसिलिटी असेल का? हे सगळे व्हॅलिड प्रश्न असतात. हे याचा विचार करायला पाहिजे. आम्ही करतो नाही असं नाही, परंतु खूप क्वचितच असे भेटतात जे म्हणतात की चला प्रभूजी काही करून हे प्रभुपादांसाठी, भगवंतांसाठी आपण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे सांगा, चला आपण चर्चा करूया, आपण हे करूया. असे म्हणणारे खूप कमी भेटतात. यालाच म्हणायचं भावना चेंज करणे. ऍक्च्युली गोष्ट आपण तीच करतोय. तिथे गेल्यावर काय आपल्या मुलांना आपण चांगलं वातावरण देणार नाही आहे का? आपण आपली हेळसांड करणार आहे का? आपण विनाकारण तपस्या करून राहणार आहे का? घर न बांधता ऊन वारा पावसात राहणार आहे का? नाही, सगळ्या व्यवस्था आपण सुंदर रीतीने करणार आहे, परंतु भाव आपला अजून चेंज झालेला नाहीये. भाव चेंज व्हायला पाहिजे. यालाच प्रभुपाद म्हणायचे मिशनरी स्पिरिट. भक्त जेव्हा प्रत्येक गोष्ट अशा भावनेने करतो ना, तेव्हा तो मुक्त होतो. नसेल तर भक्तीमध्ये येऊन पण आपण आपलाच सुख, आपलीच इंद्रिय तृप्ती बघत राहिलो तर मग तुम्ही मंदिर जरी बांधलं तरी ती भगवंतांची सेवा होत नाही. जसं मगाशी गल्लीत न बसवण्यामागे उद्देश काय असतो? प्रतिष्ठा. प्रतिष्ठा ही हा उद्देश असेल तर तुम्ही त्यातून मुक्त होत नाही, ती सेवा होतच नाही. त्याच्या बदल्यात काहीतरी तुमची अपेक्षा आहे. तर ही भावना असली पाहिजे. ही भावना चेंज करणे याला म्हणतात कृष्ण भावना भवित होणे आणि मुक्त होणे. हे भगवान कपिलदेव आपल्या आईला समजावून सांगतायत. याच्यासाठी तुम्हाला भौतिक जग सोडून जायची काही गरज नसते. फक्त हे चेंज करायचंय, भावना चेंज करायची की मी हे प्रभुपादांसाठी करतोय, मी हे भगवान श्रीकृष्णांसाठी करतोय, मी हे या जगातल्या सगळ्या पतित जीवांसाठी प्रभुपादांची ही जी चळवळ आहे त्याला एक हातभार म्हणून करतोय, त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून करतोय. हा भाव असला पाहिजे. मग आपण मुक्तच आहोत. तुम्ही काही करा, कुठल्याही पद्धतीने काही करा, तुम्ही मुक्तच आहात. भोगता हे मी नाही हे सदैव जाणलं पाहिजे. माझ्याकडे जे काही आहे, मी जे काही उद्या करणार आहे या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून त्या सगळ्यांचा भोगता म्हणजे आनंद, संतुष्ट, हे प्रभुपादांना, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी मी करतोय. हा भाव जर आपण सदैव ठेवला ना तर आपण पण सदैव आनंदी आत्मारामच होणार. बऱ्याचदा लोक हे भाव ठेवत नाहीत, म्हणून मग निराशा होते. जिथे अपेक्षा आली, हेतू आला, तिथे निराशा आले, दुःख आलं. मग ते भक्तिमय सेवा असो किंवा भौतिक जगातली कुठली. ऍक्च्युली भक्तिमय सेवा ती होतच नाही. प्रभुपाद इथे बऱ्याचदा उदाहरण देतात की सेम गोष्ट एखादा भौतिकवादी करत असेल आणि भक्त करत असेल, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. सेम गोष्ट, सेम टू सेम, एक्झॅक्टली सेम. तसंच भक्तीचा दिखावा करून करणारी आणि खरोखर भक्तिभावाने करणारे, हे जरी बाहेरून सेम गोष्ट दिसत असली तरी त्यात पण जमीन आसमानचा फरक असतो. भावना शुद्ध झाली पाहिजे. पूर्णपणे आपण आतून कृष्ण भावनामय झालं पाहिजे. भोगता मी नाही हे परफेक्टली आपल्या मनामध्ये फिट झालं पाहिजे.
जोपर्यंत मी भोगता आहे, मग ते सूक्ष्म प्रमाणात का असेना, तुमची इथून सुटका नाही. व्हेरी सॉरी टू से, हो की नाही? आणि हे का लक्षात येत नाही? आणि आपल्याला सो कॉल्ड तथाकथित आपला जे धर्म आहे त्याच्यामध्ये आपले जे जे धार्मिक प्रचारक उपदेशक आहेत हे आपल्याला समजावूनच सांगत नाही. ते उलट तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी करा म्हणून सांगतात. एवढा मला जप करा म्हणजे तुमचं हे दुःख जाईल. मंदिरासाठी वगैरे जेव्हा देणगी मागण्यासाठी वगैरे पॅम्पलेट्स वगैरे तयार केले जातात तेव्हा त्याच्यावरती लिहितातच असं, तुम्ही स्वतःसाठी देणगी द्या. एकही उत्सव साजरा केला जात नाही त्या उत्सवाच्या निमंत्रणात दान मागितलं जात नाही. मी म्हणतो मागा, परंतु ऍटलिस्ट पॅम्पलेट वेगळे करा. हे निमंत्रण पत्रिका आहे आणि ही दान पत्रिका आहे, त्याच्यामध्येच अर्ध लिहिलेलं असतं, हे दान द्या ते दान द्या. बिझनेस करून ठेवलाय सगळा. आणि हा बिझनेस हिंदू लोकांना खूप आवडतो म्हणून हा बिझनेस केलाय. त्यामुळे आपल्याला भक्तिमय सेवेमध्ये देखील हा भाव कुठे दिसत नाही आजकाल, जो असला पाहिजे की भोगता भगवंत आहेत. नाही प्रभूजी, मी भगवंतांच्या संतुष्टीसाठीच हे देतोय. हे तुमच्या संतुष्टीसाठी नाही आहे, परंतु त्याच्या बदल्यात भगवंतांनी तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे ही अपेक्षा आहे ना आतमध्ये. एंटायर हिंदुइझम हे एका वाक्यात बसवता येतं आपल्याला, कारण आपण कधी भगवद्गीता वाचत नाही. मग भोगता तुम्ही राहिला, मग तुमचं निवासस्थान पण हेच असणार आहे. भगवत धामामध्ये त्यालाच एंट्री आहे जो म्हणतो मला भोगता व्हायचं नाही, मला ईश्वर व्हायचं नाही, मला भोगता व्हायचं नाही, मला मित्रही व्हायचं नाही. भोगता भगवंत आहेत, ईश्वर भगवंत आहेत, सर्वांचे मित्र हितचिंतक भगवंतच आहेत. मी माझ्या टायनी हॉस्पिटलने कोणाचं हित करणार आहे? भगवंत सर्वात मोठे हितचिंतक आहेत, सूर्यधम सर्वभूतान. ही भावना असली पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? धन्यवाद प्रभूजी. थोडे प्रश्न होते मनात, ते त्यातून आजच्या जे श्लोकाचा आपण अर्थ वाचला आता दुसरा जो, त्यातून बरेच क्लिअर झाले. परत अजून आपण दुसरं एक आपण हे पण बोलत राहतो की जे आपण कार्य करणार किंवा प्रोजेक्ट करणार त्यात कंडिशिव्ह एन्व्हायरमेंट आहे का. मुलांचं तर ते सगळं वेगळं झालंच, परत एन्व्हायरमेंट आपल्यासाठी कंडिशिव्ह तिथे राहणार का. म्हणजे बेसिक मला एवढं कळालं की जसं आपलं परवा दिवशी पण चर्चा झालेली, कोण काय करते काय नाही करत ह्यात जर आपण बसलो तर हे शक्य नाहीये. एवढं फक्त मला आता आजच्या तात्पर्यातून कळालं. नाही, माझा सांगण्याचा उद्देश आणखीन एक असा होता की आपण दरवेळी चर्चा करताना हेच करतो की आपल्याला तिथे असं असेल का, तसं असेल का, मुलांना असं असेल का, तसं असेल का. हे चुकीचं आहे म्हणत नाही मी, चर्चा केली पाहिजे, ही पण एक प्रकारची सेवाच आहे. परंतु ही पण चर्चा केली पाहिजे की काय काय त्याग करू शकतो आपण प्रभुपादांसाठी. पूर्वीच्या काळामध्ये आई वडील मुलाला लिटरली देऊन टाकायचे साधूला, हा तुमचा उद्यापासून. जसं नित्यानंद प्रभूंना त्यांच्या आई वडिलांनी देऊन टाकलं, याला घ्या आणि जा. तो 12 वर्षाचा होता, नित्यानंद प्रभू 12 वर्षाचे होते. याला घ्या आणि कुठे जायचं काय करायचं करा, तुमचा आजपासून. आपण मात्र किती विचार करतोय बघा. हे कार्य करायचंय आपल्याला, एक मिशनरी कार्य करायचं आहे, हे ध्येय पेटून उठलं पाहिजे आतमध्ये, त्याच्याशिवाय अशी कामं होत नाहीत. हे सांगायचं होतं मला. ते पण बरोबर आहे, पण बेसिक ज्या इंटरपर्सनल पण ज्या गोष्टी असणार तिथं त्याकडे पण आपण खूप लक्ष घालतो किंवा देतो.
हो, हे इंटरपर्सनल गोष्टी याच्यातूनच येतात. मला हे मिळालं नाही, मला याने असं म्हटलं. मग ते काय, त्याच्याने काय होतं, हे जर कंट्रोलमध्ये ठेवलं नाही आणि हे जर वेळच्या वेळी फिक्स केलं नाही, तर मग पूर्ण प्रोजेक्टचा ध्येय असा विचलित होतो. मग त्यासाठी मग असं असणं जरुरी आहे का, की मी हे म्हणत नाही की सगळेजण सेम लेवलला असतील, किंवा ऍटलिस्ट आपल्याकडून अशा प्रकारचे प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि ते दिसून पण आले पाहिजेत या गोष्टीत. येस येस. ते आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायला लागणार की आपलं मुख्य ध्येय काय आहे. एक्झॅक्टली. बरेच लोक हे जे इंटरपर्सनल इश्यूज असतात हे मॉडर्न वेनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. थोड्या प्रमाणात देणे, थोड्या प्रमाणात घेणे, एखाद्याची काहीतरी वैयक्तिक इच्छा असेल तर ती फुलफिल पण करायची. पण हा सोल्युशन लॉंग टर्म सोल्युशन नसतो. लॉंग टर्म सोल्युशन असतं रोज भगवद्गीता भागवतमचं वाचन श्रवण करणे आणि ध्येयावरती लक्ष केंद्रित करणे, आणि मग बारीक सारीक गोष्टींकडे फॉरगेट आणि फॉरगिव्ह करायला शिकणे. हे लॉंग टर्म टिकणारं असतं. शॉर्ट टर्म मध्ये जसं लहान मुलगा किरकिर हट्टी झाला, शॉर्ट टर्म मध्ये त्याला चॉकलेट देऊन आपण गप्प बसवू शकतो, परंतु लॉंग टर्म मध्ये ते काम करत नाही. लॉंग टर्म मध्ये त्याला समजावूनच सांगावं लागतं की हे का तुझ्यासाठी चुकीचं आहे. तर त्याला त्यासाठी कधी कधी त्याला शिक्षा द्यावी लागते, टाइम आउट द्यावं लागतं. त्यामुळे माझा अनुभव असा आहे, बऱ्याच मी प्रोजेक्ट मध्ये जाऊन आलो, राहून आलो, तिथे प्रभुपाद आणि भागवतम सेंटरला नाहीये, म्हणून हे सगळे फिसकटतं. प्रभुपाद आणि भागवतम सेंटरला असलं पाहिजे. पदोपदी प्रत्येकाला आठवण करून दिली पाहिजे की आपण हे का करतोय. सगळेच एका पेजवर नसणार आहेत, परंतु पदोपदी याची आठवण करून दिली पाहिजे आपण हे का करतोय. ती त्यागाची भावना हळूहळू हळूहळू वाढली पाहिजे सगळ्यांची. आणि आपण इग्नोर करायला शिकायचं. या भौतिक जगामध्ये परफेक्शन कुठेच सापडणार नाही, त्यामुळे इग्नोर करायला शिकलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात फॉरगेट अँड फॉरगिव्ह, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. त्याच्यामध्ये पण लिमिट ठेवलं पाहिजे. एखादा पूर्णच उद्ध्वस्त करायला निघाला असेल तर त्याला फॉरगिव्ह फॉरगेट करून चालत नाही. त्याला किक आउट आणि फॉरगेट करावं लागतं. त्या पण गोष्टी आपल्याला कदाचित कराव्या लागणार. मग असा प्रश्न येतो की मग जसं तुम्ही म्हणता की काहीतरी एक स्केल असली पाहिजे मेजरमेंटची आपल्यासाठी, दुसऱ्यांसाठी नाही. ती आपण कशी, मला जर विचार करायचा असेल की माझी प्रगतीची जी स्केल असेल, किंवा मी माझी प्रगती कशी स्वतः ओळखू शकू. इथं जेव्हा मी प्रगती म्हणतो तेव्हा या गोष्टीचीच प्रगती की माझं समर्पण किती आहे त्या दृष्टीभावाने जर मी विचार करायचा असेल, कारण की जर आपण तिथंच जर राहिलो, किंवा जर आपल्याला कळलं पाहिजे की आपण पुढे जातोय की नाही जात का, ते पण आपण करायचं. ते करायचं, त्याला काही हे नाहीये. आता ह्या गोष्टी सगळ्या भावनेच्या असतात, प्रेमाच्या असतात, त्यामुळे याला भौतिक पट्टी लावून चालत नाही. मेजरमेंटची पट्टी या सगळ्या भावनेने आणि प्रेमानेच मोजाव्या लागतात. म्हणूनच बारीक सारीक गोष्टींमध्ये फॉरगिव्ह करणे आणि विसरून जाणे, फॉरगेट करणे हे महत्वाचं असतं. असं मेजर करत बसलो ना आपण रोज की मग ते मेजरमेंट चुकत राहणार. त्यामुळे इन जनरल म्हणजे असं मी जसं म्हटलं की ते फक्त स्वतःसाठी असलं पाहिजे आपल्या. येस येस. दुसऱ्यांना सांगण्यासाठी किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी पण ते नसलं पाहिजे. अशातला माझा हा प्रश्न आहे की आपण कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत की या बदलतायत नाही बदलत, कशाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, हा माझा एक समजून घ्यायचा मला. हो,
हळूहळू आपण या गोष्टींची पण चर्चा करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही जर हा विषय काढला दुसऱ्यांना सांगणे, हा खूप सेन्सिटिव्ह विषय असतो. व्हेरी 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 सेन्सिटिव्ह विषय असतो. तो कसा हँडल करायचा याच्याबद्दल आपण चर्चा करायची सगळ्यांनी बसून. एखादी क्षुल्लक गोष्ट असेल, जोकिंगली आपण दुसऱ्यांना सांगून तिथल्या तिथे मिटवू शकतो. परंतु तीच गोष्ट आपण सिरियसली 4 चौघांसमोर सांगितलं तर त्या व्यक्तीला अजून वाईट वाटतं. तर ती सांगण्याची पद्धत काय असली पाहिजे. मी स्वतः सांगितलं पाहिजे की एखाद्या अधिकारी व्यक्तींकडून हे फिक्स करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सगळं बॅलन्स आपण हळूहळू सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये गोल हाच असला पाहिजे की त्या व्यक्तीला दुखवायचं नाहीये, किंवा त्या व्यक्तीला खाली दाखवायचं नाहीये, किंवा त्या व्यक्तीला दोष पण दाखवायचं नाहीये. तर तो व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये ही सुधारणा कशी होईल हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. चुका सांगायच्या नाहीत हे खूप चुकीचं उपदेश असतो ऍक्च्युली. बऱ्याचदा आपण म्हणतो दोष काढायचे नाहीत, चुका सांगायचे नाहीत. दॅट इज रॉंग. चुका सांगितल्या पाहिजेत, दोष सांगितले पाहिजेत, त्याच्याशिवाय बदलणार कसे लोक. परंतु त्याचीही एक पद्धत असते. कधी कधी असं होतं, फॉर एक्झाम्पल, की मीटिंग मध्ये वगैरे तुम्ही असे एखादी दोष सांगता, तुमच्या मनामध्ये अजिबात वाईट नसतं, परंतु समोरच्याला खूप वाईट वाटतं. का? कारण सगळ्यांच्या समोर सांगितलं. तर हे थोडस आपण बॅलन्स ठेवलं पाहिजे. सगळ्यांच्या मनाचा विचार केला पाहिजे. ही पण आपली प्रगतीच आहे. हे देखील शिकणे ही एक प्रकारची प्रगतीच आहे, सगळ्यांच्या मनाचा विचार करणे. काही गोष्टी आपण स्वतः जाऊन सांगू शकतो. किरकोळ गोष्टी असतात, प्रभूजी असं नाही, असं करायचं असते, आणि जोकिंगली हसत खेळत सांगायचं, कधीही ऑथॉरिटेटिव्हली सांगायचं नाही. काही गोष्टी असतात ज्या सांगितलेल्या असतात परंतु होत नाही, मग ते ऑथॉरिटी व्यक्तींना, अधिकारी व्यक्तींना सांगून त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी लागते. अशा गोष्टींची चर्चा मीटिंग मध्ये. तर हे सगळं आपण बॅलन्स कसं करायचं आणि हसत खेळत कसं करायचं हे बघितलं पाहिजे, याच्यावरती चर्चा केली पाहिजे. पण सांगायचं असतं ऍक्च्युली, कुठलीही गोष्ट लपवायची नाही. असं नाहीये की माझा काही संबंध नाही त्याच्याशी, मी जर दुसऱ्यांचे दोष काढत बसलो तर मी वाईट होईन, असं पण विचार करायचा नाही. हे खूप चुकीचं आजकाल शिकवलं जातं आपल्या मंदिरांमध्ये वगैरे. प्रभुपादांचे लेक्चर जर आपण ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की 50% टाइम प्रभुपाद दुसऱ्यांचे चुकाच काढत असतात. का? कारण ते चुकीचं आहे, ते आपल्याला बदलायचं आहे. मग ते चुका सांगितल्याशिवाय बदलणार कसे आपण? एखाद्या व्यक्तीला त्याची चूक सांगितल्यावर त्याला आवडत नसेल तर पुन्हा त्याला सांगायच्या फंद्यात पडायचं नाही. हा एक गोल्डन रूल घालून घ्यायचा आपण. एखाद्या व्यक्तीला आपण सांगायला गेलो, आणि हे सांगताना देखील एक प्रकारचे संबंध असावे लागतात बरं का. तुमचा जर तसा तेवढा जवळीकतेचा संबंध नसेल तर तेवढ्या जवळीकतेचा विषय तुम्ही सांगितला पण नसला पाहिजे, भले तो किती चुकीचा करत असेल. तुमचा जर तसा संबंध असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे, आणि ते सांगितल्यानंतर देखील त्याला आवडत नसेल तर सांगायचं बंद केलं पाहिजे. कशाला सांगायचं? ज्याला आवडतं त्यालाच सांगायचं. हा नियम आपण थोडासा घालून घ्यायचा आपल्याला स्वतःला. परंतु असे होणार जेव्हा लोक एकत्र येणार, तेव्हा कॉन्फ्लिक्ट होणार, छोट्या चुका होणार, मोठ्या चुका होणार, त्या सांगाव्या लागणार, त्याच्याबद्दल चर्चा करावी लागणार. हे जेव्हा आपण हसत खेळत करतो तेव्हा आपण सगळे टिकून राहू शकतो. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे ध्येयावर लक्ष केंद्रित करणे, की आपण हे करतोय कशासाठी. आपण हे करतोय कशासाठी हे फिक्स असलं ना की मग बाकीच्या चिल्लर गोष्टी आपण विसरायला खूप सोपं जातं, आपल्याला खूप इझी जातं. यालाच आज जे आपण तात्पर्य वाचले ना, त्याच्यासाठी म्हणून मी थोडासा हा विषय काढला. कारण हे आपले स्विच ऑन झालेला नसतो अजून पण. आपला ध्येय, आपली इंद्रिय तृप्ती असेल ना तर मग ते लसत राहणार, टोचत राहणार. पण हा स्विच झाला असेल की आपले ध्येय हे भगवंतांची, प्रभुपादांची सेवा आहे,
तर मग त्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लसत राहत नाहीत, टोचत राहत नाहीत. सॉरी प्रभूजी, तुम्ही काय म्हणत होता? नाही, मी म्हणत होतो तुम्ही 2 वेळा म्हटलं की जोकिंगली सांगितलं, पण हल्ली आता असं झालेलं आहे की जेव्हा जोकिंगली सांगितलं जातं तेव्हा त्याचा अर्थ वेगळा काढला जातो आणि जोकिंगली सांगण्यापेक्षा सिरियसली सांगितलेलं काय अधिकारी व्यक्तीने सिरियसली सांगितलेलं बरं असतं. जसं तुम्ही म्हटलं की कोणीही सांगणं किंवा कोणीही जोकिंगली सांगणं त्याच्यापेक्षा अधिकारी व्यक्तीने सांगितलेलं जास्त चांगलं असा एक एक्सपिरियन्स आहे. मी जसं कॉर्पोरेट जगात पण वेगवेगळ्या लोकांशी संबंध येतो, बोलण्यात कुठेही तोच संबंध येतो. ते एक ऑब्झर्वेशन आहे की हल्लीच्या काळात जोकिंगली सांगितलेल्या गोष्टी पण जोक म्हणूनच घेतात. जोकिंगली सांगितलं तरी त्याला लोक जोक म्हणूनच घेतात, सुधरत नाही. जोक म्हणून नाही. आणि एक व्यक्ती असे असतात की ते जोक म्हणून घेतात आणि काय काय व्यक्ती एकदम तो जोकिंगली केलेली गोष्ट जास्त सिरियसली घेतात. त्यापेक्षा काय काय लोकांना डायरेक्टली अधिकारी व्यक्तीने सांगितलेलं बरं असतं. येस, म्हणूनच मी म्हटलं की संबंध असले पाहिजे. जसं पती पत्नीला सांगू शकतो, पत्नी पतीला सांगू शकते, कारण त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संबंध असतो. ती सेम गोष्ट दुसऱ्याच्या पतीला सांगू शकत नाही आपण, है नाही? तो संबंध असतो म्हणून. परंतु या संबंधामध्ये देखील, पती पत्नीमध्ये देखील सांगताना आपण खूप खेळीमेळीने, जोकिंगचा अर्थ माझा जोकिंगली म्हणजे असं मिश्किलीने म्हणायचं होतं, खेळीमेळीने सांगितलं पाहिजे. मनामध्ये तिडा ठेवून सांगायचं नाही कधी, तुम्ही असं केलं, असं असं कधी करायचं. अगदी हसत सांगायचं की विचार करा. बायको नवऱ्याला सांगू शकते, प्रभूजी विचार करा, कशाला विनाकारण याचा त्रास करून घेताय, याच्याने आपल्याला काही मिळणार आहे का? शांत व्हा, सोडून द्या ना, काय फरक पडतो आपल्याला. हे सांगण्याची पद्धत असते. तेच बायको म्हणाली, तुमचं सारखं असंच असतं, विनाकारण विचार करत बसता. बदल होतो मग त्याच्या. हो, पण अधिकार नसताना तिथे सांगत बसायचं नाही. दुसऱ्याच्या नवऱ्याला कधी सांगत बसायचं, किंवा दुसऱ्याच्या बायकोला कधी सांगत बसायचं नाही. किंवा आपल्याला त्यांनी शिष्या समान नसतील तर उपदेश करत बसायचे नाही. काही नॉर्मल रूल असतात. बेसिकली सगळ्यांनी हसत खेळत राहिलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे. प्रभुपादांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आपल्याला एक मोठा बोर्ड बनवायचा आहे तिथे, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. माफ करा आणि विसरून जा. लक्षातच ठेव. माणूस लक्षात ठेवला ना की त्याच्या मनामध्ये खूप हे होतं. तीच गोष्ट पुन्हा झाली की मी त्याचे डबल क्वांटिटी होते. लक्षात ठेवायचं नाही, आपल्या गोष्टी विसरून जायच्या 2 मिनिटांमध्ये. आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करायचं. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये लोक हे असेच वागणार. सांगितलेलं देखील लवकर ऐकणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपण बघत नाही आपल्याकडे की मी सांगण्याच्या लायक आहे का. हो की नाही? कुणी एखादा, फॉर एक्झाम्पल, कुणी एखादा रेड सिग्नल तोडून जात असेल तर त्याला सांगण्याचा अधिकार तुम्हाला तेव्हाच असतो जेव्हा तुम्ही रेड सिग्नलला न चुकता थांबता. हे पण आपण बघितलं पाहिजे. सेम आपली आसक्ती जेव्हा सुटलेली असते तेव्हा आपण लोकांना सांगू शकतो, तुम्ही आसक्ती सोडा. हो की नाही? हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हे सगळे एक्सपिरियन्स कॉर्पोरेट जगात पण आमच्या इकडे परफॉर्मन्स मॅनेजमेंट असतात त्यावेळेस माझा एक एक्सपिरियन्स आहे की आज जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जर आपण हे अप्लाय केले तर कुठेही भौतिक जगात पण तो एक चांगला सक्सेसफुल फॅक्टर असतो. आपण ज्याबद्दल आता बोललो. कॉर्पोरेट जगामध्ये आणि इथे फरक काय आहे माहितीये? कॉर्पोरेट जगामध्ये असं वागलं की लोक खूप फायदा घेतात तुमचा. आणि तिथे तुमचं भावनिक, आर्थिक सगळ्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं. परंतु इथे आध्यात्मिक जगामध्ये आपलं काही नुकसानच होणार नाही. आपल्याला नाही प्रमोशन मिळणार आहे, नाही पगार वाढवणार आहे. त्यामुळे इथे वागायला सोपं आहे.
इथे सात्विक वागायला खूप सोपं आहे. कॉर्पोरेट जगामध्ये सात्विक वागणं थोडंसं कठीण जातं, कारण तिथे खूप नुकसान होत आहे. म्हणून माणसाने कॉर्पोरेट वर्ल्ड लवकर सोडलं पाहिजे. बरोबर आहे प्रभूजी. मी जेव्हा अशाच एका प्रोजेक्टचा मी जेव्हा मॅनेजर होतो उडपीला, तेव्हा तिथले जे ट्रस्टी होते ते माझ्याशी भांडायचे, कारण त्यांचा भौतिक उद्देश होता, माझा आध्यात्मिक उद्देश होता. आणि मग मला त्यातले एक ट्रस्टी मला अजूनही आठवतो, त्यांचं मी नाव सांगत नाही, पण ते मला शिकवायचे की प्रभूजी ऐसे ही होता है पॉलिटिक्स, थोड़ा ऐसा करना पड़ता है. मी त्याला एका वाक्यात सांगितलं, मैंने 20 साल ये किया है, मुझे फिर से ये नहीं करना है, इसलिए मैं यहाँ आया हूं. कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये हेच आहे, दुसरं काही करायचंच नाहीये. बास झाले म्हणून तर आपण इथे आलोय. मग इथे येऊन परत ते करण्यात काय अर्थ नाही. सोडून द्यायचं, इग्नोर करून टाकायचं. हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? नमस्कार प्रणाम. रोजी मी डेली बघतोय, म्हणजे रस्त्यावरती किंवा रेल्वे स्टेशन याच्यावरती भिकारी माणसं वगैरे, म्हातारे, अपंग किंवा लहान पोरं असते, कधी कधी खूप सारखं पैसे विचारतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटतोय. आणि मग असल्या लोकांना पैसे दिलं तर बरोबर आहे का, एक पहिला प्रश्न. आणि असल्या माणसासाठी आपण काय करू शकतो? प्रभुपाद सांगतात नो, नाही दिलं पाहिजे. परंतु कधी कधी करुणा ओव्हरटेक करते, तेव्हा दिलं पण पाहिजे. असं नाही आहे की सगळ्याच केसेसमध्ये नाही दिलं पाहिजे. हे जे जसं की रेल्वे स्टेशन, हे ते, त्या लोकांना तुमच्याकडे काही असेल तर त्यांना शाश्वत काहीतरी ऑफर करा. प्रसाद द्या. तुमच्या मंदिरामध्ये, आश्रमामध्ये सेवा असेल तर सेवा द्या. त्यांना सांगा, तुम्ही या, कशाला विनाकारण भीक मागताय, या सेवा करा, रोजचा प्रसाद घ्या, राहायला तुमची व्यवस्था होईल. त्याला जर ते नाही म्हणत असतील तर सोडून द्या. परंतु अशा प्रकारचे देणे हे चुकीचं असतं, प्रभुपाद सांगतात. हे खूप आपल्याला समजायला खूप अवघड जातं. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण निर्दयी आहे की काय, परंतु नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये खरं कोण खोटं कोण तुम्हाला कसं समजणार? दिलेले पैसे तो प्रसादासाठी किंवा आपल्या भुकेलेल्या बाळासाठी वापरेल का दारूसाठी वापरेल तुम्हाला थोडीच माहिती आहे. त्यामुळे बेस्ट आहे न देणे. आणि जरी तुमची करुणा स्ट्रॉंग असेल, दया स्ट्रॉंग असेल, तरी त्यांना काहीतरी असं ऑफर करा की जेणेकरून त्यांचे भीक मागायचं बंद होईल. आणि जर ते ऑफर तो स्वीकार करायला तयार नसेल तर तुम्हाला लगेच कळतं हा बोगस आहे. परंतु कधी कधी रात्री अपरात्री आपल्याला असे लोक भेटतात जे म्हणतात की मला अशा हे पण मला माझी पैसे चोरीला गेले, मला घरी जायचं आहे, माझ्याकडे पैसेच नाही आहे. त्याला बसचं तिकीट काढून द्या, त्यात काही चुकीचं नसतं. किंवा रेल्वेचं तिकीट काढून द्या. पैसे द्यायचं टाळा, कारण पैशाचा उपयोग ते कसे करतील माहिती नाही. चुकीचं केला तर तुम्हाला त्याचं पाप लागणार. परंतु करायचंच असेल तर चांगल्या पद्धतीने मदत करा. आणि प्रत्येक मदतीमध्ये हा उद्देश असला पाहिजे की ते कृष्ण भावना भवित कसे होते. अन्नदान करा, परंतु त्या अन्नदानाबरोबर प्रचार पण करा. प्रचार करा. आणि प्रचार म्हणजे काय, जसं मगाशी मी म्हणालो की त्या भिकाऱ्यांना घेऊन या तुमच्या मंदिरामध्ये, सेंटरमध्ये, त्यांना सेवा द्या. प्रभुपादांनी हेच केलं ऍक्च्युली. बऱ्याच लोकांच्या हे लक्षात येत नाही. प्रभुपादांचे सुरुवातीचे जे भक्त होते हे असेच होते, हिप्पी, ज्यांना म्हणलं हिप्पी असले पाहिजे. त्यांना तुम्ही घेऊ शकता का? पण आजकालची मंदिरं हे काय झाले, कोणाला अलाव करत नाही तिथे. दुर्दैवी गोष्ट. आपण असं आश्रम निर्माण केलं पाहिजे जिथे गरीब लोक येऊन सेवा करतील आणि भगवत भक्तीमध्ये लागतील भीक मागण्यापेक्षा.
आपला पैसा म्हणजे तुमच्याकडे जर पैसा असेल तर तो याच्यासाठी वापरला पाहिजे. दान धर्म करणाऱ्यांचा उद्देश असतो सुकृती मिळवणे, पुण्य कमावणे. आपला पुण्य कमावणे हा उद्देश नसला पाहिजे. हे दरवेळी हे फाईन लाईन समजणे अवघड असतं. म्हणजे प्रभूजी मला आता माझ्याकडे वेळ थोडीच आहे तो ह्या पैशाचा उपयोग कशासाठी करणार हे बघत बसण्यासाठी. पण त्याच्यामध्ये शास्त्र सांगतं की जाऊ का नको. प्रभुपाद सांगतात, एक म्हण आहे बंगालमध्ये, खाऊ का नको, खाऊ का नको, खाऊ का नको वाटत असेल तर न खाल्लेलं बरं. जर खायचंच असेल तर पौष महिन्यामध्ये खाल्लं पाहिजे, म्हणजे हे थंडीमध्ये खाल्लं. जाऊ का नको वाटत असेल तर न गेलेलं बरं. पण तुझं जायचंच असेल तर फक्त टॉयलेटला गेलेलं बेस्ट. बोलू का नको वाटत असेल तर न बोललेलं बरं. हे कॉमन सेन्सची उदाहरणं प्रभुपाद बऱ्याचदा द्यायचे. असे म्हणजे ज्या म्हणी असतात, रूढी परंपरा. कोणतीही गोष्ट आपल्याला जेव्हा वाटत असते ना मनातून, करू का नको, तेव्हा न केलेलं बरं असतं. जेव्हा भूक आहे की नाही, खाऊ का नको वाटत असते, न खाल्लेलं बरं असतं. खाल्लं की ते अपचन व्हायची शक्यता असते, न खाल्लं की काय होत नाही. त्यामुळे हे देऊ का नको वाटत असेल तर न दिलेलं बरं. आणि जिथे खात्री असते तिथे द्यायचं. मग असं एक नियम घालून घ्यायचा आपण स्वतः. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.